नमस्कार सर्वांना. मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा या निमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळी माझी अशी मस्त लगबग चालली होती अगदीच अर्थात नेहमीप्रमाणे. मग छानपैकी अशी रांगोळी काढून मस्तपैकी आईने छानपैकी डहाळ्या आणल्या होत्या आंब्याच्या. छानपैकी गुढीची अशी तयारी केली, पूजेची सगळी तयारी केली आम्ही दोघींनी मिळून. आणि मस्तपैकी अशी गुढी उभारण्यासाठी छान छान सजावट केली गेली. गुढीच्या प्रिपरेशन्सचा व्हिडिओ मी एक ऑलरेडी पोस्ट केलेलाच आहे, तो नक्की बघा. आणि मग त्यानंतर आमची छानपैकी अशी मनोभावे पूजा झाली. माझ्या लेकीने देखील सगळ्याचा छान असा आनंद घेतला. छान छान माझं लेकरू कोकरू असं दिसत होतं. मग सगळ्यांनी पूजा केली गुढीची. गुढीला मनोभावे नमस्कार करून ओम ब्रह्मध्वजाय नमः असं करत सगळ्यांनी छानपैकी मंत्र म्हणून छान छान गुढीला नमस्कार करून आशीर्वाद घेतले. आणि मग नंतर गुढी उभारल्यानंतर आपण हा जो निंबाचा आणि गुळाचा एकत्रितरित्या जो प्रसाद म्हणून खाल्ला जातो तो काही अप्रतिमच लागतो. आणि माझी लेक तो प्रसाद घेताना हे असे विचित्र नखरे करत. नंतर स्वयंपाकाला उशीर होता. अर्थात मी आज सुट्टीच टाकली होती, मला गुढीपाडवा एन्जॉय करायचा होता निवांतपणे. म्हणून मग नंतर आमची गुढीची छान पूजा झाल्यानंतर आम्ही काही छान छान फोटोज काढले. आणि मग गुढीला सर्वप्रथम हा गोड शेवयाचा नैवेद्य दाखवला. आणि मग नंतर आम्ही पुन्हा एकदा टेरेसवर गेलो, थोडंसं फोटोशूट केलं मस्त मस्त. आणि मग नंतर येऊन मी लागले ते स्वयंपाकाला. छानपैकी बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड, वरण भात असा मस्तपैकी आमचा बेत ठरलेला होता. सगळा स्वयंपाक घाई गडबडीत लवकर समर्थ कृपेने उत्तमरित्या होऊन छानपैकी नैवेद्य दाखवला गेला. आणि मग मी छानपैकी असं मस्त भरल्या ताटावरती बसून मनापासून असा खूप भूक लागली होती म्हणून छान छान आस्वाद घेतला जे पण काही बनवलं होतं त्याचा. आता तेवढा सगळा स्वयंपाक बघूनच पोट भरलं होतं, पण भूक तर लागली होती. त्यामुळे मस्त मस्त स्वतःच्याच हाताने केलेल्या आवडीच्या आयटम्सचा आस्वाद घेतला. धन्यवाद बघण्यासाठी. स्टे ट्यून.